आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा एक असा फॉर्म्युला शिकणार आहोत ज्याच्या मदतीने आपण कोणत्याही डेट ऑफ बर्थच्या फॉर्मॅटमधून आपण डे नेम, मंथ नेम आणि इयर एका सेकंदामध्ये फक्त आणि फक्त एका सिंगल फॉर्म्युल्याने आपण सगळ्या गोष्टी अलग अलग काढू शकतो। तर तो फॉर्म्युला काय आहे? सिंपल, काही एकदम मस्त कठीण फॉर्म्युला नाही मित्रांनो, सिंपल फॉर्म्युला आहे। इक्वल टू तुम्हाला प्रेस करायचे, टेक्स्ट असं तुम्हाला टाईप करायचं आहे, टॅब बटन प्रेस करा। त्याच्यानंतर तुम्हाला रेंज सिलेक्ट करून घ्यायची आहे, आपण ही रेंज सिलेक्ट केली। त्याच्यानंतर सिंपल कॉमा द्या, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट तुम्हाला ओपन करायचं आहे, कर्ली ब्रॅकेट आपण ओपन केलेला आहे। त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले डे पाहिजे आहे, ठीक आहे। तर आपण डबल डी प्रेस केला आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट। नंतर आपण कॉमा दिला, डबल इन्व्हर्टेड कॉमा परत तुम्हाला ओपन करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे आहे? डे नेम पाहिजे आहे, म्हणजेच काय संडे, मंडे, ट्यूसडे वगैरे। तर त्यासाठी आपण 4 वेळा डी प्रेस करणार, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्याच्यानंतर सिंगल कॉमा। नंतर आपल्याला काय पाहिजे आहे? मंथ पाहिजे, तर मंथसाठी डबल एम, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट। परत आपल्याला काय पाहिजे आहे? मंथ नेम पाहिजे, तर त्यासाठी काय आहे? पुन्हा एकदा आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा केला, त्याच्यानंतर 4 वेळा एम तुम्हाला प्रेस करायचे आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट। त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा कॉमा द्यायचा आहे। आता इयर द्यायचं आपल्याला, तर इयरसाठी आपण 4 वेळा वाय प्रेस करणार, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केला। त्याच्यानंतर सिंपल तुम्हाला कर्ली ब्रॅकेटसुद्धा कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि एक साधा ब्रॅकेट तुम्हाला द्यायचा आहे। सिंपल एंटर बटन प्रेस करा, बघू शकता आपल्याकडे डे नेम आलेला आहे, मंथ आलेला आहे, मंथ नेमसुद्धा आलेला आहे आणि इयरसुद्धा आलेला आहे। एकदा आपण चेक करूया बरोबर आहे की नाही आहे। तर बघा, जसं आता 25/2/2005, ठीक आहे। तर दुसरा महिना आहे, म्हणजेच फेब्रुवारी महिना आपल्याकडे आलेला आहे। जसं पहिला महिना इकडे दिसते तुम्हाला 19/1/2006, म्हणजे पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना आलेला आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करू शकतो कॅलेंडरमध्ये पाहून। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।